सावरकरांनी अंदमानमध्ये जन्मठेप भोगत असताना इंग्रज सरकारला निवेदन दिलं होतं की तुम्ही आम्हाला जर सोडलं तर आम्ही या युद्धामध्ये तुमच्या बाजूने लढायला तयार आहोत, आम्ही तुम्हाला पूर्ण शरण आहोत. याच्या मागे सावरकरांची काय भूमिका होती हे इतरांनी, त्यांच्या विरोधकांनी बघितलंच नाही आणि विपर्यास चालू केला. सावरकर इंग्रजांना शरण गेले. सावरकर शरण गेले नव्हते. त्यांचं जर चरित्र वाचलं अंदमानातलं आणि त्यानंतरचं तर कळतं सावरकर इंग्रज सरकारला शरण गेले नव्हते. पण त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या या विधानाचा विपर्यास केला. हा विपर्यास आपल्याच लोकांनी केला हे आणखीन मोठं आश्चर्य आहे. इंग्रजांनी बरोबर सावरकरांचा कावा ओळखला होता की आत्ता शरणागती पत्करून सावरकर सुटू बघतायत. सुटल्याबरोबर ते पुन्हा देशकारण, राजकारण आणि स्वातंत्र्यासाठी लढा चालू करतील.